सो युरिन फॉर्मेशन मध्ये सगळ्यात फर्स्ट आपण अल्ट्राफिल्ट्रेशन स्टडी केलं. अल्ट्राफिल्ट्रेशन मध्ये काय सांगितलेलं तुम्हाला? ओके, अल्ट्राफिल्ट्रेशन कॅरी आउट करण्याचं काम मेन कुठे होणार आहे? ग्लोमेरुलस आणि ते बोमन्स कॅप्सूल त्या पार्ट मध्ये त्या दोघांना एकत्रितपणे आपण काय म्हणतो? मार्लियन ट्यूब्यूल किंवा रेनल कॉर्पस्कल असं म्हटलं जातं. सो याच्यामध्ये ब्लड फिल्टर करण्याचं काम केलं जाईल. सो याच्यामधला ग्लोमेरुलस हा जो पार्ट आहे या पार्ट मध्ये ब्लड प्रेशर कसं असतं? जास्त असतं. सो प्रेशरमुळे ब्लड काय होतं? फिल्टर आउट, म्हणजे त्यातल्या काही जे काही वेस्ट आहे ते सगळं बाहेर जाईल. हे लक्षात आलं? ओके, सेकंड थिंग, ग्लोमेरुलस मधून सरळ बसून सगळ्यांनी कसं बसलाय? सरळ बसले. ओके, सो ग्लोमेरुलस मधून ब्लड जेव्हा बाहेर येईल नेक्स्ट कोणता लेयर क्रॉस करायचा आहे? बोमन्स कॅप्सूलची जी इनर वॉल आहे ती क्रॉस करायची आहे. तिच्या लाइनिंगला एक एपिथेलियम आहे. सो आपण किती लेयर क्रॉस करायचे हे बघितलं. कुठले 3 लेयर क्रॉस करायचे असतात? एंडोथेलियम ऑफ दी ब्लड कॅपिलरीज, स्क्वॅमस एपिथेलियम ऑफ दी बोमन्स कॅप्सूल अँड बेसमेंट मेम्ब्रेन इन बिटवीन देयर. त्या दोघांमध्ये असणारा बेसमेंट मेम्ब्रेन. अजून एक गोष्ट सांगितली तुम्हाला, स्क्वॅमस एपिथेलियम जो बोमन्स कॅप्सूल्स आहे त्याच्या सेल कशा असतात? मॉडिफाईड पोडोसाइट त्यांना म्हटलं जातं. आणि त्याच्या पोडोसाइट्स आहेत त्या काय तयार करतात? फिल्ट्रेशन स्लीट किंवा स्लीट कोर फिल्ट्रेशन कोर जे ते तयार करतात ज्याच्यामधून सबस्टन्स जे ते फिल्टर आउट होतं. एवढं सगळ्यांना कळलं. सो 2 गोष्टी लक्षात ठेवा, ग्लोमेरुलस मधलं प्रेशर आणि या सगळ्या 3 मेम्ब्रेन मधून क्रॉस होऊन फिल्ट्रेट जे आहे ते कुठे ॲक्युमुलेट होईल? त्याला काय म्हणायचं? ल्युमेन ऑफ बोमन्स कॅप्सूल. सो या ल्युमेन मध्ये ते ॲक्युमुलेट होईल. अजून एक स्टेटमेंट नीट लक्षात ठेवा, त्याने एक स्टेटमेंट दिलं, ब्लड मधून काय काय फिल्टर आउट झालं? ऑलमोस्ट ऑल प्लाझ्मा. प्लाझ्मा म्हणजे काय मी तुम्हाला सांगितलं, ब्लड मधल्या फक्त सेल रिमूव्ह करा, रिमेनिंग फ्लुइडला काय म्हणायचंय? प्लाझ्मा. तर जवळपास सगळा प्लाझ्मा इथे येतोय. फक्त कोण येत नाहीये? लार्ज सेलची प्रोटीन येत नाहीये. बाकी बऱ्यापैकी सगळा प्लाझ्मा इथे येणार आहे. सो हे लक्षात घ्या की प्लाझ्मा आहे म्हणजे ब्लड सेल्स नाहीये. तिन्ही ब्लड सेल नाही येणार आहेत आणि काय नाही येणार आहे? प्रोटीन. या 2 गोष्टी येऊ शकत नाही. बाकी बऱ्यापैकी प्लाझ्मा जो आहे ते ॲक्युमुलेट झालेला आहे. ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट म्हणजे काय सांगितलेलं? काय असतं ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट? अमाउंट ऑफ फिल्ट्रेट फॉर्म बाय किडनी इन 1 मिनिट. इट इज कॉल्ड एज ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट. आणि तो किती आहे? 125 ml पर मिनिट. एवढा तो फिल्ट्रेशनचा रेट आहे. नेक्स्ट, एका डेला तुम्हाला सांगितलं 180 लिटर्स पर डे. एवढं फिल्ट्रेट जे आहे ते प्रत्येक दिवशी तयार होत असतं. सो एवढं आपलं झालेलं आहे, बरोबर का? ओके, त्यानंतर नेक्स्ट बघा, तुम्ही जर कंपेअर केलं की हे एवढं जे फिल्ट्रेट तयार झाले याच्यामधून ऍक्च्युअली युरिन किती तयार होणार आहे? 1 to 1.9 लिटर. त्यामुळे नेक्स्ट जो आहे यातलं बरंचसं फिल्ट्रेट जवळपास 1.78 लिटर फिल्ट्रेट काय होत आहे? रिॲब्सॉर्ब होत आहे. म्हणजे रिॲब्सॉर्प्शनचा रोल काय आहे तितकाच महत्त्वाचा आहे. सो नेक्स्ट जो पार्ट आहे तो आहे रिॲब्सॉर्प्शन. मी काल स्टार्ट केलेलं पण एकदा त्यातले पॉईंट रिपीट करा. सिलेक्टिव्ह रिॲब्सॉर्प्शन मध्ये काय काय रिॲब्सॉर्ब होईल? सगळ्यात पहिलं हे लक्षात घ्या, रिॲब्सॉर्प्शन 2 मेथडनी होणार आहे. एक तर आहे ऍक्टिव्ह आणि दुसरा आहे पॅसिव्ह. ओके, 2 मेथडनी रिॲब्सॉर्प्शन होईल, ऍक्टिव्ह किंवा पॅसिव्ह. ऍक्टिव्हली कोण कोण रिॲब्सॉर्ब होईल? ग्लुकोज, येस, अमिनो ऍसिड, Na+, या सगळ्या गोष्टी ऍक्टिव्हली रिॲब्सॉर्ब होणार आहे. पॅसिव्हली कोण ऍब्सॉर्ब होईल? येस, वॉटर आणि युरिया. या 2 गोष्टी ज्या आहेत त्या पॅसिव्हली रिॲब्सॉर्ब होणार आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, रिॲब्सॉर्प्शन कुठे होणार? ट्युब्युलर पार्ट. ओके, वरचा बोमन्स कॅप्सूलचा पार्ट जर सोडला तर खालचा ट्युब्युलर पार्ट जो आहे या ट्युब्युलर पार्ट मध्ये रिॲब्सॉर्प्शन कॅरी आउट केलं जातं. सगळ्यांनी कळलं का? ट्युब्युलर पार्ट मध्ये काय होणार आहे? रिॲब्सॉर्प्शन. ओके, त्यानंतर नेक्स्ट काय सांगितलं? ओके, त्यानंतर अजून एक पार्ट आहे. जसं रिॲब्सॉर्प्शन इम्पॉर्टंट आहे तसं सिक्रेशन सुद्धा महत्त्वाचं आहे. सिक्रेशन मी काल सांगितलं होतं, बाकीच्या ठिकाणी जसं की सलायव्हरी ग्लँड, मॅमरी ग्लँड सिक्रेट करतात म्हणजे त्या तयार करतात आणि रिलीज करतात. तसं इथं हे कन्फ्युजन करू नका. फॉर एक्झाम्पल, पीसीटीचा पार्ट आहे, प्रॉक्सिमल कन्व्होल्युटेड ट्यूब्यूल. त्याचे कुठलीही गोष्ट तयार करणार नाही. बाजूची जी ब्लड वेसल आहे त्याच्यामधल्या ज्या काही गोष्टी रिलीज करायच्या होत्या तिथून डायरेक्ट काढल्या जातील आणि इथे युरिन मध्ये रिलीज केल्या जातील. सो यावेळी जे होईल ब्लड मधून फिल्ट्रेट मध्ये
त्याला काय म्हणणार तुम्ही सिक्रेशन. आणि फिल्ट्रेट मधून ब्लड मध्ये जे जाणार त्याला काय म्हणायचंय रिॲब्झॉर्प्शन. सगळ्यांना कळतंय का? येस. सो सिक्रेशन म्हणजे वेगळं अशी नवीन गोष्ट तयार करून सिक्रेट केली जाणार नाहीये. बाजूच्याच ब्लड मधल्या काही गोष्टी इथं काय केल्या जातील सिक्रेट केल्या जातील. सो इट इज कॉल्ड एज ट्युब्युलर सिक्रेशन. ट्युब्युलर सिक्रेशन कुठे कॅरी आउट होतं? ट्युब्युलर सिक्रेशन ऑकर्स इन पीसीटी, डीसीटी आणि कलेक्टिंग डक्ट. लूप ऑफ फिनले मध्ये होत नाहीये. पीसीटी, डीसीटी आणि कलेक्टिंग डक्ट बऱ्यापैकी या तिन्ही पार्ट मध्ये ट्युब्युलर सिक्रेशन जे आहे ते सिक्रेशन कॅरी आउट होतं. सो सिक्रेशन तीन पार्ट मध्ये कोणते होतं हे नीट लक्षात घ्या. पीसीटी, डीसीटी आणि कलेक्टिंग डक्ट. आणि सिक्रेशन मध्ये काय काय सिक्रेट केलं जाईल? सिक्रेशन ऑफ K+, H+ आणि अमोनिया. ह्या तीन गोष्टी ज्या आहेत त्या डायरेक्टली काय केल्या जातील सिक्रेट केल्या जातील. K+, H+ आणि अमोनिया. रिॲब्झॉर्प्शन आपल्याला पाहायचे पण सिक्रेशन पण त्यातच तुम्हाला सांगितलं. रिॲब्झॉर्प्शन आणि सिक्रेशन ह्या दोन्ही गोष्टी कुठे होणार आहेत? नेफ्रॉनच्या ट्युब्युलर पार्ट मध्ये होणार आहेत. मग रिॲब्झॉर्प्शन मध्ये दोन मेथड आहेत, ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह. ऍक्टिव्हली कोण कोण ऍब्झॉर्ब होईल? ग्लुकोज, अमिनो ऍसिड, Na+, Cl-. बऱ्यापैकी बघा न्यूट्रिएंट आहेत किंवा इलेक्ट्रोलाइट आहेत. आणि पॅसिव्हली कोण होणार आहे? वॉटर आणि युरिया. हा एक प्रश्न पडेल की युरिया तर बेस्ट आहे, युरियाला ऍब्झॉर्ब करायची काय गरज आहे ते तुम्हाला पुढे कळेल की ऑस्मोलॅरिटी मेंटेन करण्यासाठी त्याला ऍब्झॉर्ब थोड्या प्रमाणात ऍब्झॉर्ब केलं जातं. नेक्स्ट ट्युब्युलर पार्ट मध्ये होतंय सिक्रेशन. तीन पार्ट लक्षात ठेवा. कुठे सिक्रेशन होतंय? पीसीटी, डीसीटी आणि कलेक्टिंग डक्ट. लूप ऑफ फिनले मध्ये होणार नाही. या तीन पार्ट मध्ये सिक्रेशन होईल. सिक्रेशन कोणाचं होईल ठरलंय? K+, H+, अमोनिया. त्या तिन्ही गोष्टी काय केल्या जातील सिक्रेट केल्या जातील. आणि सिक्रेट करतायत म्हणजे हे तयार करतायत का बाजूच्या ब्लड मधून त्या गोष्टी घेतल्या जातात आणि फिल्ट्रेट मध्ये रिलीज केल्या जातात. याला काय म्हणतो आपण? ट्युब्युलर सिक्रेशन. एवढं कळलं का? ओके. आता पुढचा जो पार्ट आपण पाहणार आहोत की कोणत्या पार्ट मध्ये काय रिॲब्झॉर्ब होतं. अतिशय इम्पॉर्टंट आहे. इथेच ते लर्न करा की कुठली गोष्ट ऍब्झॉर्ब होते, कुठली गोष्ट सिक्रेट होते कोणत्या पार्ट मध्ये. कारण याच्यावरती मॅक्झिमम नीटला क्वेश्चन विचारले जातात. तो सगळ्यात फर्स्ट रिॲब्झॉर्प्शनचा फर्स्ट पार्ट आहे पीसीटी. प्रॉक्सिमल कॉन्व्ह्युलेटेड ट्यूब्यूल, पीसीटी. प्रॉक्सिमल कॉन्व्ह्युलेटेड ट्यूब्यूल्स आहेत. याच्यामध्ये काही गोष्टी रिॲब्झॉर्ब केल्या जाणार आहेत. सगळ्यात पहिली गोष्ट पीसीटी. इट इज लाईन बाय क्युबॉइडल इपिथेलियम. हे लक्षात ठेवा. प्रत्येक एक स्टेटमेंट इम्पॉर्टंट आहे. त्या स्टेटमेंट वरती डायरेक्ट फिल इन द ब्लँक्स असू शकते किंवा यापैकी कोणकोणते स्टेटमेंट करेक्ट आहेत, रॉंग आहेत यासाठी कुठलेही स्टेटमेंट उचलले जाऊ शकतात एनसीईआरटी मधून. त्यासाठी प्रत्येक स्टेटमेंट समजून घ्यायचंय. पीसीटीच्या लाईनला कुठला इपिथेलियम आहे? क्युबॉइडल. या पॉइंट वरती या आधी नीटला क्वेश्चन विचारलेला आहे. सो क्युबॉइडल इपिथेलियम आहे. हा क्युबॉइडल इपिथेलियम काय फॉर्म करणार आहे? इट फॉर्म्स ब्रश बॉर्डर. फॉर्म्स ब्रश बॉर्डर. ओके. काय तयार करतोय? हा ब्रश बॉर्डर तयार करतो. ब्रश बॉर्डर तयार झाल्यामुळे सरफेस एरिया जो आहे तो इन्क्रीज होतो. सो इट इन्क्रीजेस सरफेस एरिया. सरफेस एरिया. तर आता ही ब्रश बॉर्डर काय आहे तुम्हाला माहिती आहे, तुम्ही आधी टिश्यू शिकलेले आहात. तरी सुद्धा बघा जर हा पीसीटीचा पार्ट असेल आणि याच्या लाइनिंगचा टिश्यू आपण आताच कुठला सांगितला? क्युबॉइडल इपिथेलियम. जर असा क्युबॉइडल इपिथेलियम असेल तर या क्युबॉइडल इपिथेलियमच्या सरफेसला प्लेन सरफेस न राहता फोल्ड तयार होतात. या पद्धतीने फोल्ड केले जातात आणि या फोल्डमुळे कशी बॉर्डर तयार झाली त्याची? ब्रश बॉर्डर. सो बघा अशा टाइपचा क्युबॉइडल इपिथेलियम आहे आणि अप्पर सरफेस अशी स्ट्रेट नसून त्याच्यामध्ये असे फोल्ड तयार झाले आणि या फोल्डिंगमुळे ब्रश जसा दिसतो त्या पद्धतीची ती बॉर्डर दिसते. ही ब्रश बॉर्डर का तयार केली? तयार करण्याने सरफेस एरिया काय झाला? इन्क्रीज झाला. नॉर्मली जर स्ट्रेट असतं तर कमी सरफेस एरिया मिळाला असता. हे जर अनफोल्ड केलं तर तुमच्या लक्षात येईल सरफेस एरिया याचा कसा आहे? जास्त आहे. आता दुसरा मुद्दा की काय एवढा सरफेस एरिया इन्क्रीज करायचा आहे? बऱ्याच गोष्टी
रिॲब्झॉर्ब करायचे. सो रिॲब्झॉर्प्शन साठी मोठा सरफेस एरिया पाहिजे. काय पाहिजे आता लर्न करा. काय काय रिॲब्झॉर्ब होणार आहे बघा. रिॲब्झॉर्प्शन ऑफ कोणाकोणाचं रिॲब्झॉर्प्शन होईल. फर्स्ट इसेन्शियल ऑलमोस्ट ऑल इसेन्शियल न्यूट्रिएंट. कुठले इसेन्शियल न्यूट्रिएंट असतात. ग्लुकोज न्यूट्रिएंट आहे, अमिनो ऍसिड न्यूट्रिएंट आहे. हे जे इसेन्शियल न्यूट्रिएंट फिल्ट्रेट मध्ये गेलेले असतील बऱ्यापैकी सगळे ऑलमोस्ट ऑल न्यूट्रिएंट कुठे ऍब्सॉर्ब होणार आहे. पीसीटी. सो या पॉइंट वरती क्वेश्चन नीटला विचारला जातो की न्यूट्रिएंट जे आहेत फिल्ट्रेट मध्ये गेलेले तर ते न्यूट्रिएंट कोणत्या पार्ट मध्ये रिॲब्सॉर्ब होतील. कोणत्या होतील. पीसीटी. ग्लुकोफिलेट टीसीटी त्यांचा रोल नाही न्यूट्रिएंटच्या ऍब्सॉर्प्शन मध्ये. पुढच्या पार्टचा रोल नाही. मॅक्झिमम न्यूट्रिएंटचा रिॲब्सॉर्प्शन कुठे होणार आहे. पीसीटी मध्ये होणार आहे. सो हे नीट लक्षात ठेवा. ऑलमोस्ट ऑल इसेन्शियल न्यूट्रिएंट कुठे ऍब्सॉर्ब होणार. पीसीटी मध्ये ऍब्सॉर्ब होणार. सेकंड त्यांनी दिलेले 70 to 80% इलेक्ट्रोलाइट. 70 to 80% इलेक्ट्रोलाइट म्हणजे जे काही Na+, Cl- हे जे काही इलेक्ट्रोलाइट आहेत जेवढे फिल्ट्रेट मध्ये केलेले त्यापैकी 70 ते 80% जे इलेक्ट्रोलाइट आहेत हे पीसीटीच्याच लाइनिंगला रिॲब्सॉर्ब होणार आहे. डीसीटी ग्लुकोफिलेट ते पण करणार आहेत पण मॅक्झिमम रिॲब्सॉर्प्शन कोणी केलं. पीसीटीने. 70 ते 80% इलेक्ट्रोलाइट इथे ऍब्सॉर्ब झाले. अजून एक गोष्ट ऍब्सॉर्ब झाली ती म्हणजे वॉटर. सो काय काय ऍब्सॉर्ब झालं पीसीटीच्या लाइनिंगला. ऑलमोस्ट ऑल इसेन्शियल न्यूट्रिएंट 70 to 80% इलेक्ट्रोलाइट अँड वॉटर. हे बाय हार्ट झालं पाहिजे की काय काय कुठे ऍब्सॉर्ब होते आणि किती प्रमाणात. हे सुद्धा वर महत्त्वाचे. किती प्रमाणात हेही विचारलं जातं. हे सगळ्यांना पहिला पार्ट कळला. रिॲब्सॉर्ब काय होईल कुठल्या मेथडनी होईल ऍक्टिव्ह की पॅसिव्ह हे मी तुम्हाला आधीच सांगितलं. काय काय ऍक्टिव्हली होतं आणि काय काय पॅसिव्हली होते. शक्यतो ग्लुकोज, अमिनो ऍसिड आणि Na+ ऍक्टिव्हली ऍब्सॉर्ब होतात आणि पॅसिव्हली कोण आहे. वॉटर आणि युरिया. त्या दोन गोष्टी पॅसिव्हली होतात. ओके हे झालं ऍब्सॉर्प्शन जे पीसीटी मध्ये होणार आहे. मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगितली की पीसीटीला सिक्रेशन पण होणार आहे. कुठे कुठे सिक्रेशन होतं. पीसीटी, डीसीटी आणि कलेक्टिंग डक्ट या तीन ठिकाणी सिक्रेशन सुद्धा होतं. सो इथे सुद्धा सिक्रेशन होणार आहे. सिक्रेशन ऑफ कोणाकोणाचं सिक्रेशन होईल बघा. K+, H+ अँड अमोनिया या तीन गोष्टींचं सिक्रेशन अँड ऍब्सॉर्प्शन ऑफ HCO3- to maintain ionic balance and pH. To maintain pH and ionic balance. हा आता तुम्हाला इथं दोन गोष्टी लक्षात ठेवायचे. सिक्रेशन कोणाकोणाचं होणार आहे. ब्लड मधून काही गोष्टी डायरेक्ट फिल्ट्रेट मध्ये सिक्रेट होणार आहेत. अजूनही जर तुमचं क्लिअर नसेल सिक्रेशन तर बघा. ओके ही ब्लड वेसल आहे बाजूला. असं तुमचा जो नेफ्रॉन आहे या नेफ्रॉन मध्ये जी ब्लड वेसल एंटर झाली तिला काय म्हटलं तुम्ही. ऍफरंट आर्टेरिओल. हिनं कॅपिलरीज तयार केल्या आणि जी बाहेर पडते तिला म्हणणार इफरंट आर्टेरिओल. ही इफरंट आर्टेरिओल आपल्या नेफ्रॉनच्या बाजूला हा जो नेफ्रॉन आहे त्या नेफ्रॉनच्या बाजूलाच ती वाइंड झालेली असते. तिला पेरिटिब्युलर कॅपिलरी असं म्हणतात. पुढे येणार आहे पेरिटिब्युलर कॅपिलरी. हा दुसरा पॉइंट म्हणजे मुलांना हा प्रश्न पडतो ऍब्सॉर्ब करून कुठे सोडतायत. हे सगळं न्यूट्रिएंट एवढं ऍब्सॉर्ब होतंय ते कुठे जाणार आहे. किडनी मध्ये नाही जात. बाजूला ही जी ब्लड वेसल प्रेझेंट आहे ऍब्सॉर्ब केलेलं ते ब्लड मध्ये रिलीज केलं जातं किंवा सिक्रेशन करायचंय. बघा सिक्रेशन कशा कशाचं केलं जाणार आहे. K+, H+ अमोनिया. ब्लड मध्ये K+ आहे, H+ आहे, अमोनिया आहे. तो डायरेक्ट ब्लड मधून कुठे रिलीज केला जातो. फिल्ट्रेट मध्ये. एरो लक्षात घ्या. कुठून कुठे चाललंय. ब्लड मधून फिल्ट्रेट मध्ये. म्हणून याला काय म्हणतो आपण सिक्रेशन. मी म्हटलं दोन पॉइंट लक्षात ठेवायचे. एक काय सिक्रेट होतं हे लक्षात ठेवायचं आणि दोन का सिक्रेट होतं. कशासाठी सिक्रेट केलं जातं. टू मेंटेन पीएच अँड आयोनिक बॅलन्स ऑफ दी ब्लड. ब्लडचा पीएच. पीएच कशावरती डिपेंड करतो सगळ्यांना माहिती आहे. कशावरती. पीएच म्हणजे काय. ऍसिड आहे की बेस आहे हे तुम्ही सांगता. पीएच चा फुल फॉर्म असं काय सांगता येते.
हायड्रोजन आयन पीएच म्हणजे काय असतं, हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये असं त्याला लिहिलं जातं. H+ जितकं जास्त तेवढा पीएच कमी की जास्त, उलट असतं. H+ जितका जास्त तेवढा पीएच कमी. येस, जेव्हा तुम्ही पीएच 1 2 3 म्हणता म्हणजे ते काय झालं, स्ट्रॉंग ऍसिड झालं, बरोबर का. 7 म्हणजे काय असतं, न्यूट्रल, आणि त्याच्या पुढे गेला 8 9 10 तर काय झालं, बेसिक. सो जेवढं H+ जास्त तेवढा पीएच कमी, म्हणजे ते खूप ऍसिडिक होत गेलं. आणि जेवढं H+ कमी तेवढा पीएच कसा असतो, जास्त. सो आपल्या ब्लडचा पीएच मेंटेन करायचा आहे. पीएच मेंटेन म्हणजे स्लाइटली अल्कलाइन पीएच असतो 7.4 च्या नियर. तर तो पीएच मेंटेन करण्यासाठी ब्लड मधून H+ कुठे रिलीज केलं, फिल्ट्रेट मध्ये. अजून काय रिलीज केलंय, K+, आणि अजून एक आहे अमोनिया. आणि अजून एक गोष्ट HCO3-. इथं मी तीनच गोष्टी सांगितल्या. काय काय ऍब्सॉर्ब होतं, ऑलमोस्ट ऑल न्यूट्रिएंट्स, 70 to 80% इलेक्ट्रोलाइट आणि वॉटर. अजून एक गोष्ट ऍब्सॉर्ब होत असते HCO3-. तिथं नाही लिहिली, इथं का लिहिलेली आहे, HCO3- चं ऍब्सॉर्प्शन कशासाठी केलं जातं, पीएच मेंटेन करण्यासाठी केलं जातं. सो पीएच मेंटेनिंग साठीच्या ह्या गोष्टी म्हणून सगळं एकत्र इथं लिहिलेलं आहे. सो आता पीसीटी एकदा रिपीट करा. प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल हिच्या लाईनला रिऍब्सॉर्प्शन होईल, त्यासाठी कोणता टिश्यू आहे, क्युबॉइडल एपिथेलियम. तो काय तयार करतोय, ब्रश वॉटर. ओके, त्यामुळे सरफेस एरिया इन्क्रीज होतो, त्यामुळे मॅक्सिमम रिऍब्सॉर्प्शन होईल. काय काय रिऍब्सॉर्ब होतं, ऑलमोस्ट ऑल इसेन्शियल न्यूट्रिएंट्स, 70 to 80% इलेक्ट्रोलाइट, वॉटर. हे रिऍब्सॉर्ब होईल, ब्लड मध्ये रिटर्न जाईल. आणि ब्लड मधून काय रिलीज केलं जाईल, सिक्रेट काय केलं जाईल, K+, H+, अमोनिया हे सिक्रेट केलं जाईल. आणि ऍब्सॉर्ब केला जाणार आहे HCO3-. हे जे आहे हे कशासाठी, पीएच आणि आयोनिक बॅलन्स मेंटेन करण्यासाठी. एवढंच तुम्हाला इथे दाखवते. हा पीसीटी आहे आणि ही ब्लड वेसल आहे. ब्लड मधून इकडे काय काय रिलीज केलं, H+, अमोनिया. या तीन गोष्टी ब्लड मधून फिल्ट्रेट मध्ये रिलीज केल्या. सो हे झालं सिक्रेशन. आणि या फिल्ट्रेट मधून इथे काय ऍब्सॉर्ब केलं, HCO3-. या चौघांचा जो ऍब्सॉर्प्शन आहे हा कशासाठी आहे, पीएच आणि आयोनिक बॅलन्स मेंटेन करण्यासाठी. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना. सो हा जो पॉइंट सांगितला मी फक्त पीसीटी मधलं रिऍब्सॉर्प्शन. मी तुम्हाला आधीच सांगितलं की याच्यावर मॅक्सिमम एमसीक्यू विचारले जातात. एनसीईआरटी मध्ये जेवढं दिलंय ते लाईन टू लाईन लर्न करा. मी बोर्डवरती दिलंय ते सगळं आहे. हे लर्न झालं तर तुमचं सगळं कंटेंट होईल. हे लक्षात राहिलं, कोणता टिश्यू आहे, काय काय ऍब्सॉर्ब होतं सांगा एकदा. ऑलमोस्ट ऑल इसेन्शियल न्यूट्रिएंट. बऱ्याचदा हे फोकस करतात कारण न्यूट्रिएंट बाकीच्या पार्ट मध्ये ऍब्सॉर्ब नाही होते. कुठे होतात ते फक्त पीसीटी मध्ये. अजून काय ऍब्सॉर्ब होईल, इलेक्ट्रोलाइट. खरं तर इलेक्ट्रोलाइट बाकीकडे सुद्धा ऍब्सॉर्ब होणार आहे, पण इथं काय लक्षात ठेवायचंय, 70 to 80% मॅक्सिमम इलेक्ट्रोलाइट. वॉटर सुद्धा तुम्ही बघा बऱ्याच पार्ट मध्ये ऍब्सॉर्ब होते, इथेही वॉटर ऍब्सॉर्ब होते. सिक्रेशन काय काय होईल, K+, H+, अमोनिया. आणि ऍब्सॉर्ब काय केलं जाईल, HCO3-. हे चौघांचं सिक्रेशन ऍब्सॉर्प्शन कशासाठी आहे, टू मेंटेन पीएच अँड आयोनिक बॅलन्स ऑफ द ब्लड. ब्लडचा पीएच आणि आयोनिक बॅलन्स मेंटेन करण्यासाठी. झालं हे क्लिअर. ओके, पीसीटी नंतर नेक्स्ट पार्ट आहे. पीसीटी नंतर कुठला येतो, नाही मध्ये येतो लूप ऑफ हेनले. सो नेक्स्ट इज लूप ऑफ हेनले. आता लूप ऑफ हेनले जो आहे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायला लागेल की लूप ऑफ हेनलेचे दोन लिंक्स असतात. पहिला जो आहे तो आहे येस डिसेंडिंग लिंब, आणि दुसरा प्रेझेंट आहे तो असेंडिंग लिंब. सो लूप ऑफ हेनले मध्ये डिसेंडिंग आणि असेंडिंग असे दोन लिंक जे आहेत ते प्रेझेंट असतात. ओके, आता याच्यामधला रिऍब्सॉर्प्शन इज मिनिमम इन इट्स असेंडिंग पार्ट. असेंडिंग पार्ट मध्ये रिऍब्सॉर्प्शन जे आहे ते कमी असतं. सो रिऍब्सॉर्प्शन इज मिनिमम. याची वॉल जी आहे ती थिक असते. असेंडिंग ची वॉल जी आहे
त्या ठिकाणी थिक असते. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे ascending. However, this region plays important role in maintaining high osmolarity. आता पहिल्यांदा आपण कोण काय ऑब्झर्व करतो हे बघूया. Descending limb is permeable to water but impermeable to electrolyte. डिसेंडिंग लिंब जो आहे हा वॉटरला परमिएबल आहे, म्हणजे याच्यामधून काय ऍब्सॉर्ब होणार आहे. येस, वॉटर ऍब्सॉर्ब केलं जाणार आहे. काय नाही ऍब्सॉर्ब होणार आहे. इलेक्ट्रोलाइट. अजिबात इलेक्ट्रोलाइट ऍब्सॉर्ब होत नाही. त्याच्या उलटा असेंडिंग असतो. असेंडिंग इज परमिएबल टू इलेक्ट्रोलाइट बट इम्परमिएबल वॉटर. कोणाला इम्परमिएबल आहे. वॉटरला तो इम्परमिएबल आहे. इन शॉर्ट हा जो असेंडिंग लिंब आहे याच्यामधून काय ऍब्सॉर्ब होणार आहे. इलेक्ट्रोलाइट, पर्टिक्युलरली Na+. हा जो इलेक्ट्रोलाइट आहे तुम्ही डायग्राम बघा बुकमध्ये दिलेली तिथे NaCl दिलेलं असेल. सो हे जे आहे ते ऍब्सॉर्ब होतात. काय ऍब्सॉर्ब होणार नाही. वॉटर ऍब्सॉर्ब होणार नाही. सो दोन्ही अपोजिट आहेत. डिसेंडिंग वॉटर ऍब्सॉर्ब करतो पण इलेक्ट्रोलाइट नाही आणि असेंडिंग इलेक्ट्रोलाइट ऍब्सॉर्ब करतो पण वॉटर ऍब्सॉर्ब करत नाही. ओके, आता दोघांचाही रोल वेगवेगळा आहे. जेव्हा फिल्ट्रेट इथून पास होईल काय ऍब्सॉर्ब होतं फिल्ट्रेट मधलं. त्याचं काय ऍब्सॉर्ब केलं जातं. वॉटर. जर फिल्ट्रेट मधलं वॉटर ऍब्सॉर्ब झालं तर फिल्ट्रेट कसं होईल. कॉन्सन्ट्रेटेड. कसं होईल. कॉन्सन्ट्रेटेड. तुम्हाला कॉन्सन्ट्रेटेड डायल्यूट हा प्रकार कळतो ना. जर कोणाला त्याच्यामध्ये डाऊट असेल तर विचारा. ओके, सो बघा, व्हेन फिल्ट्रेट पासेस, या स्टेटमेंट वरती सुद्धा क्वेश्चन असतो. व्हेन फिल्ट्रेट पासेस थ्रू डिसेंडिंग लिंब इट गेट कॉन्सन्ट्रेटेड. जेव्हा या डिसेंडिंग लिंब मधून पास होणार फिल्ट्रेट तेव्हा ते कसं होणार. कॉन्सन्ट्रेटेड. पण जेव्हा असेंडिंग मधून वरती जाणार तेव्हा ते डायल्यूट होणार. व्हेन इट पासेस थ्रू असेंडिंग लिंब इट बिकम डायल्यूट. डिसेंडिंग मधून जेव्हा गेलं तेव्हा कॉन्सन्ट्रेटेड का झालं. कारण त्याचं वॉटर रिॲब्सॉर्ब झालं. वॉटरचं प्रमाण कमी आणि सॉल्टचं प्रमाण जास्त, म्हणजे ते कसं झालं. कॉन्सन्ट्रेटेड. तेच फ्लुइड जेव्हा असेंडिंग मधून वरती जाणार तेव्हा आता कोण ऍब्सॉर्ब झाला. इलेक्ट्रोलाइट. म्हणजे त्यातले सॉल्ट काय करून घेतले. ऍब्सॉर्ब करून घेतले. म्हणजे आता तेच फ्लुइड आधी जे सॉल्टमुळे कॉन्सन्ट्रेटेड झालं होतं त्यातले सॉल्ट इथे ऍब्सॉर्ब केल्यामुळे तेच कसं झालेलं आहे. डायल्यूट. सो हे नीट लक्षात घ्या. मेड्युला जो आहे त्या मेड्युलाची ऑस्मोलॅरिटी मेंटेन करायला हेल्प करतो. आता मेड्युलाची ऑस्मोलॅरिटी म्हणजे काय बघा. किडनीमध्ये आपण दोन पार्ट शिकलो. हा काय असतो बाहेरचा कॉर्टेक्स आणि आतला काय असतो मेड्युला. तर याच्यामध्ये लूप ऑफ हेनले काही कोणाचा जस्टा मेड्युलरी नेफ्रॉन काय त्यांचा जो लूप ऑफ हेनले आहे तो कुठे जाणार आहे. मेड्युलामध्ये. आणि मेड्युलाची ऑस्मोलॅरिटी तुम्ही बॅक पेज बघा, पाठीमागच्या पेजवरती बघा, दोन लाईन ड्रॉ केलेल्या आहेत. आउटर मेडुला आणि इनर मेडुला लिहिले का. आणि आउटर मेडुला पासून चेक करा. आउटर मेडुला मध्ये ऑस्मोलॅरिटी दिलेली आहे 300 मोल ऑस्मॉल पर लिटर, परत 600 मोल ऑस्मॉल पर लिटर, 900 मोल ऑस्मॉल पर लिटर आणि 1200. म्हणजे जसं जसं आत चाललेला आहात तशी ऑस्मोलॅरिटी काय व्हायला लागली. इन्क्रीज. सो ती हाय ऑस्मोलॅरिटी कशामुळे राहणार आहे. जेवढं सॉल्ट ऍब्सॉर्ब होणार बाजूला तेवढी बाजूची ऑस्मोलॅरिटी काय होणार आहे. इन्क्रीज होणार आहे. सो आता पुन्हा एकदा बघा, चेक करा. लूप ऑफ हेनले आपण बघितलं त्याचे किती लिंब असतात. 2. खाली जाणार ज्यातून फिल्ट्रेट खाली जाईल तो असतो डिसेंडिंग आणि ज्यातून फिल्ट्रेट वरती जाईल तो असतो असेंडिंग. डिसेंडिंग इज परमिएबल टू बट इम्परमिएबल टू. हे स्टेटमेंट लर्न करायचं. असेंडिंग इज परमिएबल टू इलेक्ट्रोलाइट बट इम्परमिएबल टू वॉटर. ओके, डिसेंडिंग मधून जेव्हा फिल्ट्रेट जाणार तेव्हा ते कसं होणार. कॉन्सन्ट्रेटेड. आणि असेंडिंग मधून वरती जाताना ते डायल्यूट होणार. याची वॉल थिक असते आणि याची वॉल थिन असते. सगळ्यांना इथपर्यंत समजलं. ओके, सो आता नेक्स्ट रीड करून बघा. 2 पॉइंट आपले झालेले.
डिस्टल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल. डिस्टल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल मध्ये कशाचं रिऍब्सॉर्प्शन आहे? फिल्ट्रेट मधून Na+ आणि वॉटर. ह्या दोन गोष्टी. वॉटर चेक करा. पीसीटी मध्ये वॉटर ऍब्सॉर्ब झालं होतं का? झालं होतं. लूप ऑफ हेनले त्याच्यामध्ये डिसेंडिंग पार्ट मध्ये वॉटर ऍब्सॉर्ब होते. कुठे नाही होत? असेंडिंग मध्ये होत नाही. नेक्स्ट कुठला सांगितला? डीसीटी. डीसीटी मध्ये वॉटर ऍब्सॉर्ब होते. पुढे कलेक्टिंग डक्ट असतात. तिथं सुद्धा वॉटर ऍब्सॉर्ब होतं. सो तुम्हाला लक्षात येईल की बऱ्यापैकी सगळ्या पार्ट मध्ये वॉटरचं रिऍब्सॉर्प्शन आहे. फक्त कुठे नाहीये? असेंडिंग लिम ऑफ लूप ऑफ हेनले. लूप ऑफ हेनलेचा जो असेंडिंग लिम आहे फक्त तेवढ्या पार्ट मध्ये वॉटर रिऍब्सॉर्ब होत नाही. सगळ्यांच्या लक्षात राहील का हे? ओके. सो Na+ वॉटर ऍब्सॉर्ब झाले. अजून एक गोष्ट ऍब्सॉर्ब होतीये HCO3- आणि सिक्रेशन कशाचं आहे? सिक्रेशन ऑफ K+H+ अमोनिया. या तिन्ही गोष्टी सिक्रेट केल्या जातात. आपण पीसीटी मध्ये पण बघितलं. या तीन गोष्टींचं सिक्रेशन कशासाठी केलं जातं? टू मेंटेन पीएच अँड आयोनिक बॅलन्स. तिथं सांगितलेलं इथं म्हटले सोडियम पोटॅशियम बॅलन्स इन ब्लड. ब्लडचा सोडियम पोटॅशियम बॅलन्स मेंटेन करण्यासाठी. सो तीन रिजन झाले पीसीटी, लूप ऑफ हेनले, डीसीटी. सगळ्यांचं सांगता येईल का आता? पीसीटी मध्ये काय काय ऍब्सॉर्ब होतं? ऑलमोस्ट ऑल इसेन्शियल न्यूट्रिएंट. दुसरं 70 to 80% इलेक्ट्रोलाइट. अजून वॉटर. अजून त्या तीन गोष्टी ऍब्सॉर्ब होतात. सिक्रेट काय होतं? K+H+ अमोनिया. हे तिथं पण झाले बरोबर का? आणि तिथं सुद्धा एक गोष्ट ऍब्सॉर्ब झालेली. हे जे दोन आहे याचं ऍब्सॉर्प्शन आणि याचं सिक्रेशन. हे कशासाठी असतं? टू मेंटेन पीएच अँड आयोनिक बॅलन्स ऑफ द ब्लड. पीसीटी झालं. नंतर लूप ऑफ हेनले. डिसेंडिंग मध्ये काय ऍब्सॉर्ब झालं? वॉटर. आणि असेंडिंग मध्ये इलेक्ट्रोलाइट. डिसेंडिंग मुळे फिल्ट्रेट काय झालं? कॉन्सन्ट्रेटेड. असेंडिंग मुळे डायल्यूट. ओके. आणि शिवाय लूप ऑफ हेनले मुळे बाजूचा जो मेडल आहे त्याची ऑस्मोलॅरिटी कशी राहते? हाय. एवढं कळलं? ओके. नेक्स्ट कुठला सांगितला? डीसीटी. डीसीटी मध्ये काय काय रिऍब्सॉर्ब झालं? Na+ आणि वॉटर. दोनच गोष्टी. अजून HCO3- एक ऍब्सॉर्ब होतो. K+H+ आणि अमोनिया. ह्याचं सिक्रेशन झालं. कशासाठी? टू मेंटेन पीएच अँड सोडियम पोटॅशियम बॅलन्स ऑफ दी ब्लड. एवढं कळलं सगळ्यांना? ओके. लास्ट पार्ट आहे कलेक्टिंग डक्ट. ओके. आता कलेक्टिंग डक्ट मध्ये बघा सगळ्यात महत्त्वाची कलेक्टिंग डक्ट कुठून कुठे रन होते हे माहिती पाहिजे. कलेक्टिंग डक्ट रन्स फ्रॉम कॉर्टेक्स टू मेडुला. जर ही किडनीचा पार्ट असेल तर हा जो आउटर पार्ट आहे या आउटर पार्टला काय म्हणतो आपण? कॉर्टेक्स. आणि आतल्या पार्टला मेडुला. आपण नेफ्रॉन दाखवताना बोमस कॅप्सूल कंपल्सरी कुठे असतो? कॉर्टेक्स मध्ये. पीसीटी कुठे असतो? कॉर्टेक्स मध्ये. काहींचा लूप ऑफ हेनले कुठे जातो? काहींचा मेडुला मध्ये जातो. काहींचा कॉर्टेक्स मध्येच असतो. नेक्स्ट जो आहे तो कुठला आहे? डीसीटी. बरोबर. आणि डीसीटी कशामध्ये ओपन होणार आहे आता? कलेक्टिंग डक्ट मध्ये. आता कलेक्टिंग डक्ट बघा तिचा काही पोर्शन कुठे राहिला आणि काही पोर्शन. पहिली गोष्ट कलेक्टिंग डक्ट एका नेफ्रॉनचा पार्टच नाहीये. कलेक्टिंग डक्ट मध्ये बऱ्याच नेफ्रॉन ओपन होणार आहेत. दुसरी गोष्ट कलेक्टिंग डक्टचा कायम कुठली पण नेफ्रॉन असू दे, जक्स्टा मेडुलरी असू दे किंवा कॉर्टिकल नेफ्रॉन असू दे, कुठलीही नेफ्रॉन असू दे, दोन्ही नेफ्रॉनच्या बाबतीत कलेक्टिंग डक्टचा काही पार्ट कॉर्टेक्स मध्ये असतो आणि काही पार्ट मेडुला मध्ये. सो हे नीट लक्षात ठेवा. कलेक्टिंग डक्ट इट रन और एक्सटेंड फ्रॉम कॉर्टेक्स ऑफ द किडनी टू द इनर पार्ट ऑफ द मेडुला. ओके. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लार्ज अमाउंट ऑफ वॉटर. लार्ज अमाउंट ऑफ वॉटर रिॲब्सॉर्ब. या पार्ट मध्ये सगळ्यात जास्त अमाउंट मध्ये काय ऍब्सॉर्ब केलं जातं? वॉटर रिॲब्सॉर्ब केलं जातं. आणि याच्यामुळे युरिन कसं होणार आहे? कॉन्सन्ट्रेटेड. टू प्रोड्यूस कॉन्सन्ट्रेटेड युरिन. प्रोड्यूस कॉन्सन्ट्रेटेड युरिन. कॉन्सन्ट्रेटेड युरिन प्रोड्यूस करण्यासाठी मॅक्झिमम वॉटर रिॲब्सॉर्प्शन आता शेवटच्या पार्ट मध्ये होणार आहे ते म्हणजे कलेक्टिंग डक्ट मध्ये. याच्यामध्ये अजून एक गोष्ट होते लार्ज अमाउंट ऑफ वॉटर कुड बी रिॲब्सॉर्ब फ्रॉम दिस रिजन
to produce concentrated urine. This segment allow passage of small amount of urea. हा ही एक गोष्ट लक्षात ठेवा. मी तुम्हाला म्हटलेलं की युरियाचा फ्लो आपण नंतर सांगणार आहे. तर हा जो आहे याच्या आतमध्ये जे फिल्ट्रेट किंवा युरिन जे काय आहे त्याच्यामध्ये काय असणार आहे? युरिया असणार आहे. कलेक्टिंग डक्ट काय करणार आहे? याच्यामधला स्मॉल अमाउंट ऑफ युरिया, सगळा नाही, युरियाच एक्सक्रीट करायचा आहे. सगळा युरिया ऍब्सॉर्ब करत बसला तर काहीच आउटपुट मिळणार नाही. सो स्मॉल अमाउंट ऑफ युरिया ऍब्सॉर्ब केला आणि कुठे पास केला? मेडुलामध्ये. सो युरिया जर बाजूच्या मेडुलामध्ये पास केला तर बाजूच्या मेडुलाची ऑस्मोलॅरिटी कशी झाली? हाय. आणि ती ऑस्मोलॅरिटी हाय झाली म्हणून तिला डायल्यूट करण्यासाठी या फिल्ट्रेट मधलं वॉटर काय होईल? ऍब्सॉर्ब होईल. सो स्ट्रॅटेजी काय? कलेक्टिंग डक्ट मध्ये काय झालं पाहिजे? मॅक्झिमम वॉटर ऍब्सॉर्ब झालं पाहिजे. त्यासाठी कलेक्टिंग डक्टनी काय केलं? स्मॉल अमाउंट ऑफ युरिया मेडुलामध्ये पाठवला. त्यामुळे मेडुला कसा झाला? हाय ऑस्मोलॅरिटी असणारा. आणि बाजूची ऑस्मोलॅरिटी कमी करण्यासाठी फिल्ट्रेट मधलं मॅक्झिमम वॉटर काय झालं? ऍब्सॉर्ब झालं. सो नीट लक्षात घ्या, कलेक्टिंग डक्ट या पार्टचं काम आहे कॉन्सन्ट्रेटेड युरिन तयार करणं. कॉन्सन्ट्रेटेड युरिन तयार करण्यासाठी इट पासेस स्मॉल अमाउंट ऑफ युरिया in medulla. In medulla. मेडुलामध्ये जास्त ऑस्मोलॅरिटी व्हावी यासाठी तिथं स्मॉल अमाउंट ऑफ युरिया काय झालेला आहे? पास झालेला आहे. त्यामुळे हाय ऑस्मोलॅरिटी झाली. हाय ऑस्मोलॅरिटी झाल्यामुळे जास्तीत जास्त वॉटर जे आहे ते ऍब्सॉर्ब केलं जातं. इथपर्यंत सगळ्यांना कळलं का? आता बघा डायग्राम चेक करा. कलेक्टिंग डक्ट मध्ये काय ऍब्सॉर्ब झालेला आहे? युरिया. कलेक्टिंग डक्ट मधून ऍब्सॉर्ब झालेला युरिया कुठे आलेला आहे? मेडुलामध्ये. तिथं बाजूला मेडुला पण नाव दिलेलं आहे. तो जो ग्रीन कलरचा पार्ट आहे, डार्क ग्रीन, तो कुठला पार्ट आहे? मेडुलाचा पार्ट आहे. मेडुलामध्ये आलेला युरिया पुन्हा जाणार आहे युरिन मधून बॉडीच्या बाहेर. तो तिथंच नाही ठेवत. पुन्हा जाण्यासाठी तो कुठून जाणार आहे? असेंडिंग लिंब मध्ये पुन्हा तो ऍब्सॉर्ब होतोय आणि फिल्ट्रेट मधून पुन्हा रिलीज केला जातो. फक्त त्याचा थिअरी मध्ये तसा रोल दिले नाहीये जे डायग्राम मध्ये दिलेले आहे. ओके, नेक्स्ट बघा. इट ऑल्सो प्लेज ए रोल इन मेंटेनन्स ऑफ पीएच अँड आयोनिक बॅलन्स ऑफ ब्लड बाय सिलेक्टिव्ह सिक्रेशन. आपण बघितलं 3 पार्ट मध्ये सिक्रेशन होतं, पीसीटी, डीसीटी आणि कलेक्टिंग डक्ट. पीसीटी मध्ये काय काय सिक्रेट झालं? मुलांना तुम्ही अजिबात लक्ष देत नाही, आन्सर देत नाही. K+, H+ आणि अमोनिया 3 गोष्टी काय झाल्या? सिक्रेट. नेक्स्ट डीसीटी मध्ये काय सिक्रेट झालं? K+, H+ अमोनिया. आता कलेक्टिंग डक्ट मध्ये पण सिक्रेशन होणार आहे. काय सिक्रेशन होणार आहे? सिक्रेशन ऑफ कशाचं सिक्रेशन आहे? K+, H+ यांचं सिक्रेशन होईल. K+, H+ चं जे सिक्रेशन आहे त्याच्यामुळे ब्लडचा पीएच आणि आयोनिक बॅलन्स मेंटेन होईल. फक्त अमोनिया नाही दिलेला. जो आधी दोन्ही पार्ट मध्ये अमोनिया होता त्याऐवजी K+ आणि H+. सिक्रेशन ऑफ K+, H+ टू मेंटेन pH and ionic balance ऑफ ब्लडचा पीएच आणि आयोनिक बॅलन्स मेंटेन केला. तो सगळ्यांना कलेक्टिंग डक्ट समजलं का? फास्ट एकदा रिकॉल करा. कलेक्टिंग डक्ट जो आहे तो कुठून कुठे रन होतोय? कॉर्टेक्स पासून मेडुलापर्यंत. याच्यामध्ये काय काय ऍब्सॉर्ब होतं? मॅक्झिमम अमाउंट ऑफ वॉटर आणि युरिन कॉन्सन्ट्रेटेड केलं जातं आणि यासाठी मॅक्झिमम अमाउंट ऑफ वॉटर ऍब्सॉर्ब व्हावं यासाठी स्मॉल अमाउंट ऑफ युरिया कुठे सेंड केलेला आहे? मेडुलामध्ये. ही जी वेगळी गोष्ट आहे की फक्त कलेक्टिंग डक्ट मध्ये झाली. युरिया बाकी कुठेही ऍब्सॉर्ब होत नाही, फक्त कुठे होतोय? कलेक्टिंग. ज्या त्या पार्ट मध्ये जी एक्सेप्शनल गोष्ट सांगितलेली आहे ती नीट लक्षात ठेवा. नेक्स्ट काय सांगितलं? सिक्रेशन इथेही होणार आहे. कशाचं? K+ आणि H+ चं सिक्रेशन टू मेंटेन पीएच अँड आयोनिक बॅलन्स ऑफ दी ब्लड. तिन्ही पार्ट मध्ये K+, H+ आहे. आधीच्या 2 पार्ट मध्ये अमोनिया होता, तो इथे नाहीये. समजलं का? नेक्स्ट लेक्चर.